संविधान हे कुणाची जागीर नाही, संविधान फक्त आपल्यासाठीच नाही, सर्व बहुजनांसाठी आहे. म्हणून म्हणायचं पंचशिलेच्या तत्वांचा मार्ग असा शांतीचा. नका विसरू हा इतिहास, नका विसरू हा इतिहास महाराजांच्या क्रांतीचा. विचार भीमाचे तुम्हाला जाणावं लागल, प्रत्येकाला मनात आणावं लागल, खरे भारतीय बनावं लागल. आणि माझ्या आणि ह्या देशात राहणाऱ्याला माझ्या भीमाचं संविधान मानावं लागल, माझ्या भीमाचं संविधान मानावं लागल. कारण की भावाला भावाच्या विरोधात भडकवण्याची हिंमत काय आहे? घरात घुसूनच मारू, अरे भर चौकात काय आहे? पाठीत वार करणारे एक दिवस समोर येऊ द्या, हे जय भीमवाले दाखवतील की खरी त्यांची अवकात काय आहे. एका बापाची औलाद असेल तर समोर येऊन फिरा, एका बापाची औलाद असेल तर समोर येऊन फिरा. कधी विटंबना पुतळ्याची का तिरस्कार जातीचा. का छळता रे भावानो, का छळता रे भावानो महापुरुष की दिल्या मातीचा. बाबासाहेबांनी संविधानामध्ये महिलांसाठी काय तरतूद आहे, का आरक्षण आहे. स्त्री जातीला गर्भवतीपणात 6 महिन्याची रजा देतो. स्त्री जातीला गर्भवतीपणात 6 महिन्यांची रजा देतो. कर्मचाऱ्यांना 8 तासाची मजा देतो. कुठे हत्याकांड तर कुठे बलात्कार होतो तर त्याला पोलीस नाही कमलेशा, माझ्या भीमाचा कायदा सजा देतो, माझ्या भीमाचा कायदा सजा देतो. माझं तुमचा जिरून टाकू, जसा बोंबला जातो कुडा, जसा बोंबला जातो कुडा. एका बापाची औलाद, कारण की पाठीत वार करणारे भरपूर आहे. आपण जे चांगले नेते निवडून देतो, चांगले आमदार बनतात, मंत्री बनतात, खासदार बनतात, नगरसेवक बनतात, ही बाबासाहेबांची पुण्याई आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्याई आहे. काही ठिकाणी अजून बाहेर जौंकेट सारखा हत्याकांड बघा, खैरलांची प्रकरण बघा, पाठीमागं भीमा गोरेगावचं झालं. म्हणून म्हणायचंय जे बाबासाहेबांना पायमान
झालेले आहेत सवलती घेऊन, त्यांना काय सांगायचं? हत्याकांड दलितांचे होते, तुमचं रक्त का गोठत नाही? हत्याकांड दलितांचे होते, तुमचं रक्त का गोठत नाही? वस्त्या दलितांच्या जाळल्या जाता, तुमच्या नेहमी अश्रू का चाटत नाही? बलात्कार आपला नारीवर होतो, तुमचं काळीच का फाटत नाही? आणि दलितांच्याच मतावर राज्य करता, अरे भाड खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?